नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेत लग्न तर व्यवस्थित पार पडलेलं आहे. लग्नामध्ये रम्याने कोणताच गोंधळ घातलेला नाही आहे. ते तर नवीन जोड्या घरी आलेल्या असतात. गृहप्रवेश मस्त असा होतो, पण गृहप्रवेशाची पूर्ण तयारी आणि गृहप्रवेश झाल्यानंतर जे खेळ खेळले जातात त्याची पूर्ण तयारी ते रम्याने केलेली असते. हे ऐकून सर्वांना शॉकच बसतो, पण सर्वजण आता रम्यावरती विश्वास ठेवत आहे की खरंच रम्या बदलली आहे. त्यानंतर खेळ खेळायला सुरुवात होते. नंदिनीच्या हातामध्ये 2 वस्तू असतात आणि त्या वस्तू नंदिनीच्या मुठीतून जीवाला सोडवायच्या असतात, पण त्या काही जीवाला सोडवता येत नाही. म्हणून सर्वजण जीवाची खूप मस्करीही करत असतात. कसंबसं करून जीवा ती वस्तू बाहेर काढतो आणि त्या खेळामध्ये जिंकतो. इकडे पार्थ आणि काव्यासुद्धा ते खेळ खेळतात. सर्वजण खूप एन्जॉय करत असतात. तेवढ्यात रम्या म्हणते, मी आता ना आपण सर्व थकलो आहोत, सर्वांसाठी मसाला दूध आणते. तर सर्व म्हणतात हो हो. रम्या मस्त असं मसाला दूध तयार करते. तिथे वसुधा येते आणि म्हणते, काय गं आता हेच कामं करायची ठरवली का? लग्नात काही करू शकली नाही म्हणून त्यांच्या मागं पुढे करते का? रम्या म्हणते, अजून माझा प्लॅन खूप पुढं आहे आई, तू शांत बस. तर इथे आता लगेच रम्या जो काव्याचा दुधाचा ग्लास आहे त्यामध्ये जास्त अशी वेलची आणि गुंगीचं औषध टाकते. हे कोणालाच माहिती नसतं. जेव्हा रम्या दूध पिते तर ती हसत असते. म्हणून सर्वांना वाटतं की या दूधमध्ये काहीच नाही आहे. पण इथे आता काव्या म्हणते, रम्या दूध खूप छान झाले, तुला कसं माहिती मला वेलची आवडते? रम्या म्हणते, मला या घरातल्या प्रत्येकाची काय आवडतं काय नाही हे माहिती आहे म्हणून. तर इथे आता काव्यासुद्धा ते दूध पिते आणि सर्वजण आपल्या आपल्या रूममध्ये निघून जातात. आता काव्याला गुंगीचं औषध पाजण्यामागे रम्याचा नेमका काय उद्देश आहे हे पुढील एपिसोडमध्ये आपल्याला कळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.